आता लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे आता चर्चा सुरू आहे। लोकसभेचे अध्यक्षपद डी पुरंदेश्वरी यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा रंगत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्र पक्षांसोबत या संदर्भात चर्चा करतील आणि त्यानंतर लवकरच आता लोकसभेचे अध्यक्ष कोण असतील हे जाहीर होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमीत कमी वेळेत त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे 72 सदस्यीय केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर आता 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे। हे पद दक्षिणेतील नेत्याला दिले जाऊ शकते। लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत मिळालेला जनाधार आणखी मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। लोकसभेत 3 वेळा निवडून आलेल्या नेत्या आणि भाजपाच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू आहे। कोण आहे तर डी पुरंदेश्वरी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिवंगत एनडी रामाराव यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांची बहीण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची पत्नी आहे। चंद्राबाबू नायडू आणि भाजपाला एकत्र आणण्यात पुरंदेश्वरी यांची भूमिका महत्त्वाची आहे। 2014 पूर्वी पुरंदेश्वरी काँग्रेसमध्ये होत्या। पुरंदेश्वरी यांनी 15व्या लोकसभेत काँग्रेसतर्फे विशाखापट्टणमचे प्रतिनिधित्व केले होते। तसेच 14व्या लोकसभेत त्या मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या।